नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं आपण क्रमशः वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे शब्दांना पंख फुटले तेव्हा. 1890मध्ये मी बोलायला शिकले. वसंत ऋतू बहरला होता. बोलण्याची उर्मी माझ्यात फार प्रबळ होती. एक हात माझ्या गळ्यावर ठेवून दुसऱ्या हातानं स्पर्श करत ओठांची हालचाल अजमावत मी विचित्र आवाज करायची. कुठलीही आवाज करणारी गोष्ट मला आवडायची. मांजर फिसकारताना, कुत्रं भुंकताना मी बोटानेच आजमावायची. कोणी गाणं म्हणत असलं तर मी त्याच्या गळ्यावर हात ठेवायची. कोणी पियानो वाजवत असेल तर त्यावरही तसेच हात ठेवत असे. माझी दृष्टी आणि श्रवणशक्ती जाण्याआधीच्या दिवसात मी झपाट्यानं बोलायला शिकत होते. माझ्या आजारानंतर कळलं की मला ऐकू येत नसल्यामुळे मला बोलता येत नव्हतं. दिवसभर मी आईच्या मांडीवर बसून राहायची. मी तिच्या तोंडावर हात ठेवायची, कारण आई बोलायला लागली की बोटांना तिच्या ओठांची हालचाल जाणवून मला गंमत वाटायची. बोलणं काय असतं हेच विसरले असूनही मी नुसतेच ओठ हलवायची. माझ्या मित्रमैत्रिणींच्या म्हणण्याप्रमाणे मी हसायची आणि रडायची सुद्धा, अगदीच स्वाभाविकपणे. क्वचित केव्हा तरी मी आवाज करायची, शब्दांचा भास व्हावा असे ध्वनी काढायची. पण ही क्रिया कुणाशी संवाद साधण्यासाठी नसायची, तर आपल्या बोलण्याच्या इंद्रियाचं चलनवलन चालू ठेवण्याची निकडीची प्रेरणा त्यामागे होती. तरीही एक शब्द मला अजूनही आठवतो, तो म्हणजे वॉटर. त्याच्या वॉ असा उच्चार करायची. बाईने शिकवायला सुरुवात करेपर्यंत हा उच्चार अस्पष्टच होत गेला होता. बोटाने अक्षरे जुळवायला शिकल्यानंतर मी हा उच्चार करेनाशी झाले. आपल्या आजूबाजूची माणसं संवाद साधण्यासाठी आपल्यापेक्षा वेगळी पद्धत वापरतात ह्याची मला बरेच दिवस जाणीव होती. बधीर मुलालाही बोलायला शिकवता येतं हे कळण्याआधी मला ज्या पद्धतीनं संभाषण करायला लागायचं त्याबद्दल मी फार असमाधानी होते. बोटाने अक्षरं जुळवून बोलण्याशिवाय दुसरा मार्ग नसलेल्यांना नेहमी जखडल्यासारखं आणि कोंडल्यासारखं वाटतं. याच्या जखडलेपणाच्या जाणीवेनं माझा कोंडमारा व्हायचा, संताप अनावर व्हायचा. या उणीवेवर मात करण्याची उर्मी उसळून वर यायची. मनात बरेचदा काही विचार झेप घेऊन वर यायचे आणि उलट दिशेने घोंघावत वाहणाऱ्या वाऱ्यासमोर पराभूत होणाऱ्या पक्ष्यांसारखे मागे फिरायचे. तरीही ओठ हलवत उच्चार करू पाहायचा हट्ट मी काही सोडला नाही. या प्रयत्नानंतरही शेवटी मला निराशाच येईल या भीतीनं माझे मित्र कशाला त्रास करून घेतेस असं म्हणत माझी समजूत काढायचे. पण माझी धडपड मी चालूच ठेवली. एक शिक्षिका मिसेस लॅम्सन 1890मध्ये मला भेटायला आल्या. त्या नुकत्याच नॉर्वे आणि स्वीडनचा दौरा करून आल्या होत्या. त्यांनी मला रॅनहिल्ड कॅटाबद्दल बरंच काही सांगितलं. ही नॉर्वेतली मुलगी माझ्यासारखीच अंधबधीर होती. ती बोलायला शिकली होती. मिसेस लॅम्सनकडून ह्या मुलीच्या यशस्वी धडपडीची गोष्ट ऐकताना मी अगदी उत्सुकतेने उचंबळून आले. मी पक्क ठरवून टाकलं आपणही बोलायला शिकायचं. याबाबतीत आणखी सल्ला आणि मदत घेण्यासाठी बाई मला सॅरा फुलर ह्यांच्याकडे घेऊन जाईपर्यंत मला चैन पडलंच नाही. सॅरा फुलर या होरेस मॅन स्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या गोड लाघवी स्वभावाच्या बाईने मला बोलायला शिकवण्याची जबाबदारी घेतली. फुलरबाई एखादा ध्वनी उच्चारायचा तेव्हा माझा हात हळुवारपणे त्यांच्या चेहऱ्यावरून फिरवायच्या. त्यांच्या जिभेची, ओठाची स्थिती मी बोटाने आजमावून घ्यायची. बाईंसारखं करून बघायला मी उतावीळ व्हायची. तासाभरातच मी 6 उच्चारांशी ओळख करून घेतली, MPAST आणि I. बाईंनी मला एकूण 11 धड्यातून शिकवलं. मी माझं पहिलं वाक्य सलग उच्चारलं तेव्हा मला वाटलेलं आश्चर्य आणि आनंद अविस्मरणीय होता. ते वाक्य मोडकं तोडकं अडखळत उच्चारलेलं असलं तरी शेवटी ते एक जिवंत मानवी संभाषण होतं. या पहिल्या वहिल्या उच्चारानं मला अगदी नवीन बळच दिलं. माझी खेळणी, दगड, झाडं, पक्षी, मुकी जनावरं, चराचराशी मी आधाशीपणे बोलत सुटले. मी हाक मारताच मिल्ट्रेड धावत माझ्याकडे यायची. माझी लाडकी कुत्री माझ्या म्हणण्याप्रमाणे बसायची, उठायची तेव्हा मला कोण आनंद व्हायचा. शब्दांना जसे पंख फुटले होते. मला आता मध्यस्थ न घेता बोलता यायला लागलं होतं. मला ही बोलण्याची देणगी लाभण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडचा होता. याआधी माझे विचार जसे माझ्या बोटाच्या तावडीतून सुटण्यासाठी तडफडत होते. आता मी बोलू लागल्यावर हेच विचार माझ्या शब्दांमधून भर्यारा घ्यायचे.
पण मी इतक्या सहजपणे बोलायला लागले नाही. आधी माझी प्राथमिक संभाषणाशी नुसती ओळख झाली. सॅरा फुलर आणि माझ्या बाई सुलिव्हॅन ह्या दोघींनाच माझं बोलणं कळायचं. बाकीच्यांना माझ्या 100तला एखादा शब्दसुद्धा कळणं शक्य नव्हतं. तसंच बोलायला शिकल्यावरही पुढची प्रगती काही माझी मी केली नाही. बाईंची कल्पकता आणि निष्ठेनं चिकाटीनं न दमता त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीशिवाय मला पुढं जाणं अशक्य होतं. त्यांच्या प्रयत्नांमुळे मी बऱ्याचदा सहज बोलू लागले. माझ्या प्रयत्नांचा दुसरा भाग म्हणजे उच्चार स्पष्ट आणि नीट होत आहेत की नाही हे बघण्यासाठी मी बाईंची मदत घ्यायची. बरं, नुसतं शब्द उच्चारून पुरणार नव्हतं, त्यांच्या हर तऱ्हेच्या वाक्यरचनाही जमायला हव्या होत्या. बाईंच्या मार्गदर्शनामुळे हळूहळू त्याच्यात सफाई आली. पुढंही माझ्या बोलण्यातल्या चुका बाई माझ्या लक्षात आणून द्यायच्या. या सगळ्या धडपडीमागची भावना बधीर मुलांच्या शिक्षकांनाच ठाऊक असते. बाईंच्या ओठांची हालचाल समजून घेण्यासाठी मी पूर्णतः माझ्या बोटांवर अवलंबून होते. गळ्यांचे कंप, तोंडाची हालचाल आणि चेहऱ्यावरील हावभाव मी स्पर्शाच्या संवेदनेतून जाणून घ्यायची. बरेचदा समजण्यात चूक व्हायची. अशा वेळी तो शब्द, ते वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारायला लागायचं. कधीकधी बरोबर उच्चार येईपर्यंत तासनतास शब्द घोटवायला लागायचे. सराव, सराव आणि सराव. मला एका ध्यासानं जणू काही झपाटलं होतं. मधूनच उत्साह मावळायचा, कंटाळायचा. पण लवकर आपल्याला घरी जायचं आहे आणि आपल्याला बोलताना ऐकून सगळ्यांना किती आनंद होईल या विचारांनी माझ्या मनाला उभारी यायची. घरच्यांशी बोलायला मी अगदी अधीर व्हायचे. मी आता मुकी नाही हे वाक्य मनात प्रतिध्वनी उमटावेत तसं वारंवार उसळायचं. आईशी आता बोलता येईल, तिच्या ओठावरून बोट फिरवत तिचं मन जाणून घेता येईल, ह्या सुखद विचारानं निराशा पळून जायची. बोटाने अक्षरं जुळवण्यापेक्षा बोलणं किती सोपं आहे हे कळल्यावर मी चकित झाले. मग त्यानंतर कधी कुणाशी बोलताना मी बोटाने अक्षर लिहिण्याची पद्धत वापरली नाही. मला जो कोणी वाचून दाखवत असेल किंवा माझ्याशी बोलत असेल तो हाताने अक्षरं जुळवतो. मी बोलणाऱ्याच्या हाताच्या हालचालींमध्ये अडथळा येणार नाही अशा रीतीनं हलकेच त्याच्या हातावर हात ठेवते. बघावं इतक्या सहजतेनं हातानं बोलणाऱ्याच्या हाताची स्थिती आजमावते. सामान्य माणूस वाचताना जसा प्रत्येक अक्षर काही सुट्टं करून वाचत नाही, तसंच मलाही प्रत्येक अक्षर न अक्षर वेगळं करून जाणून घ्यावं लागत नाही. सरावानं बोटं लवचिक होतात. माझे काही मित्रमैत्रिणी एखाद्या कौशल्यानं टाईपरायटरवर टाईप करावं इतक्या सफाईनं आणि वेगानं अशा पद्धतीने लिहितात. मला बोलायला लागल्यावर कधी एकदा घरी जाते असं मला वाटू लागलं. अखेर तो दिवस उजाडला. परतीच्या प्रवासात मी सतत बाईंशी बोलत राहिले. केवळ काहीतरी बोलायचं म्हणून नव्हे, तर आपलं बोलणं जास्तीत जास्त चांगलं व्हावं यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत मी सराव करत होते. घरी गेल्यावर माझं बोलणं ऐकून आईनं मला मारलेली मिठी आजही आठवते. डोळ्यात पाणी येतं. मी उच्चारलेला शब्द तिनं कानात साठवला. भावना उचंबळून आल्यामुळे तिला काही बोलता येईना, शब्द फुटेनात. आनंदानं ती थरथरत राहिली. मिल्ड्रेडनं माझा मोकळा हात हातात घेऊन त्यावर प्रेमानं आपले ओठ टेकवले. आनंदानं ती नाचत सुटली. बाबांनाही प्रेमानं आणि अभिमानानं इतकं भरून आलं की कितीतरी वेळ त्यांना बोलायला सुचतच नव्हतं. सारं घर आनंदून गेलं होतं. धन्यवाद.